तिकडे मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला अखेर जाग आली आहे। राष्ट्रीय महामार्ग विभाग अपघात प्रवण क्षेत्र आणि ब्लॅक स्पॉट संदर्भात महत्त्वपूर्ण पावलं उचलणार आहे। महामार्गावर 3 ठिकाणी गतिरोधक बसवण्यात येणार आहेत। महामार्गावरून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी। रखडलेल्या कामामुळे गेली अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्गाची चर्चा होताना पाहायला मिळते, पण आता मात्र वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे देखील मुंबई गोवा महामार्गाची चर्चा वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या निवळी घाटात झालेल्या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। निवळी घाटात भाव नदीजवळ झालेल्या अपघातामध्ये जवळपास 30 ते 31 जण जखमी झाले होते, त्यातील 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले होते आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आली असून अपघात प्रवण क्षेत्र आणि ब्लॅक स्पॉट संदर्भात आता महत्त्वाची पावलं या विभागाकडून उचलली जात आहेत। महामार्गावर 3 ठिकाणी गतिरोधक बसवण्यात येणार आहेत। भाव नदी, अंजनारी आणि वेरळ या 3 घाटांमध्ये गतिरोधक बसवण्यासाठीचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेला आहे आणि खासदारांच्या अपघात निवारण समितीत यावर निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। पण आता निवळी घाटात झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला अखेर जाग आली असून या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांवर त्यांनी भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि लवकरच या उपाययोजना व्हाव्यात अशी देखील अपेक्षा नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत। राकेश कुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।